नाही लाज दरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची भीष्मपन केला करा धनुर्धरा रक्षिले ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची तुका मने साक्ष हाती तो म्या चित्ती धरियला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची पांडुरंगा करू प्रथम नमन माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची. आवाज व्यवस्थित येतोय का बदल करायचं काही व्यवस्थित येतोय ना ऐकायला खाली चिरकत नाही ना जास्त नाही ना बस ओके. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचित असणारे देहू निवासी जगतवंद्य आणि विश्वसंत महाराष्ट्राचं भूषण जगमान्य लोकमान्य वारकरी संप्रदायाचा पंचवेद निर्माण करून देणारे काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सहदेह वैकुंठ गमन करणारे एकाच नाही दोनाच नाही अवघ्या विश्वाचं बाप ज्यांना म्हटलं जातं जगतवंद्य आणि विश्वसंत जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा शरणागती वर्णन प्रकरणातील अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल वाक्याचा 2 मिनिटाचा परिहार द्यायचा असा. संत साधुमुनीच्या परस्परशानं पवित्र पावन झालेलं नावच ज्या गावात देव आहे असं देवगाव, ज्या गावात देव आहेत असं देवगाव आणि सुंदर असं संत श्रेष्ठ भगवान बाबा वामन भाऊ यांच्या कृपाशीर्वादानं आणि मच्छिंद्रजी महाराज यांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादानं मार्गदर्शनानं नाम सप्ताह संपन्न होतोय. रामेश्वर महाराज यांची सुंदर अशी संगीत रामकथा या ठिकाणी चालू आहे. गावातील तपोवृद्ध ज्ञानवृद्ध वारकरी टाळकरी महाराज मंडळी तरुण मंडळी ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटीतील कार्यकर्ते मंडळी गावातील सरपंच उपसरपंच अध्यक्ष उपाध्यक्ष तंटामुक्ती सगळ्यांच्या वतीनं तळ्यातले मळ्यातले गावातले वस्तीवरचे पोलाजवळचे येड्याबाबळी जवळचे शाळेच्या मागचे तळ्याजवळचे यांच्या वतीनं भगवान बाबाच्या आशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे आली. ठरल्याप्रमाणे देव गाव म्हणजे देव बसलेलं गाव असं सुंदर गाव आहे. माणसं सोन्यासारखी आहे, माता मावल्या सोन्यासारखी आहे, गायक मंडळी इतके छान आहे, मानाचा मुजरा आहे, थोडे आहे पण इतके छान आहे. आणि संस्थेचे विद्यार्थी तुमचे आहेत का? आळंदीचे विद्यार्थी आहे. आनंद वाटला. कोणत्या संस्थेतले बाळांनो तुम्ही? वा 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 धन्यवाद.
ज्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा या विश्वाला ज्ञात केली, अशा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी देवगाव गावातल्या ग्रामस्थांनी आणले. तुमच्यासाठीच एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. सुंदर असं या ठिकाणी नाम सप्ताह चालू आहे. फक्त एक काम करा बाबा, थोडे पुढं सरका. आता गुळाचा डबा आहे, मला जेव्हा लागेल तेव्हा गुळ द्या. असं आहे का? नाही तुम्ही मा गुळ खाशा, नको नको तुम्ही या. नाही नाही तुमचा नको, मा आहे स्पेशल गुळ मलाच द्यायचा. नाही तुम्ही खाशा. कारण मी माणसं गुळाला एवढी चांगली का निवडली? बाबा इतके सात्विक आहे, महाराज इतके छान आहे, गुळ देणारे सुद्धा चांगले पाहिजेत महाराज. रात्री एक मात्र गुळ द्यायला बसवलं म्या, पण ते घ्या गुळ मी जीव देईन पण तू हा गुळ खायचे नाही. विठाला मी गुळासाठी शोधत होते माणूस कोणता सापडावा. मला महाराज मच्छिंद्र महाराज तुम्ही लय छान वाटले मला. मी आधी यांना विचारलं, बरोबर आहे की नाही, तुम्हाला विचारलं हे महाराज आहेत ना. मग ते पत्रिकेवर नाव वाचलं, म्हणलं एवढे मोठे मार्गदर्शक या गावचे महाराज आहे आणि एवढं मोठं काम बाबाला देऊन चालणार नाही, कारण मी त्यांच्या लेकी वाणी आहे. गुळाला माणूस शोधत होते. माझा डाव खरा तुमच्यावर होता, पण मी हात इकडे गेला होता. संस्थेचे विद्यार्थी आणि गायक वादक वृंद इतके छान आहे, ज्यांनी महाराज या विश्वामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर अतिशय मृदुंगामध्ये नाव कमवलं. मूर्ती लहान कीर्ती महान असे आमचे ऋषी महाराज. आनंद वाटला महाराज, इतकं छान माझ्या दादांचं मृदुंग वाजन आहे. विनेकरी चौकदार टाळकरी मंडळ इतके गोड गोड आहे, मला आनंद वाटला. एक सांगू दादा, मी कीर्तनाच्या सुरुवातीला गायक वादक आणि माईक सिस्टीमवाल्याचं वर्णन का करते एवढं लक्षात ठेवा. आमच्या कीर्तनकाराचं कीर्तन निम्म कीर्तन गायक वादकावर आणि माईक सिस्टीमवर डिपेंड असतं, एवढं लक्षात ठेवा महाराज. हो, एवढे छान गायक आहे महाराज, यांच्यावर आमचं कीर्तन असतं. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सिंपल उदाहरण देते. तुम्ही प्रवासाला चालले, बरोबर आहे की नाही, मोकळं ढाकळं बसायचं. गेला ना करोना, आली ना लस, मग कशाला एवढं टेन्शन घ्या. फ्रेश बसायचं कीर्तनात महाराज. का कोणत्या बँकेचं कर्ज घेऊन बसले तुम्ही? कीर्तनात माणसं असे बसले पाहिजे महाराज, लक्षात ठेवा. महाराज छान बसायचं. अरे जिथं कुठंच आपल्याला कोणी पाहत नाही तिथं देव आपल्याला बघत असतो महाराज. देवासाठी बसा, देवासाठी धर्म मंडपात बसलोय, मग फ्रेश बसायचं महाराज. असं माणसाने असं बसलं पाहिजे ना. हसताना सुद्धा माणसाने असं हसलं पाहिजे, ज्याला आपण हसून रिप्लाय दिला त्यानं सुद्धा रिप्लाय स्माइल मध्येच दिला पाहिजे. असं बसलं पाहिजे महाराज. हा कॅमेरावाला होऊन आपल्याकडे आला पाहिजे, वा काय कीर्तन ऐकतंय महाराज. आपण नाही म्हणलं पाहिजे तुला 10 रुपये देतो माझ्याकडे भोकड फिरव बर का, ते मनानं आलं पाहिजे. विठाल तुम्ही जसं 2 व्हीलर आणि 4 व्हीलर मध्ये प्रवासाला चालले बरं का ग्रामस्थ, बरं का बाया, बरोबर आहे का नाही? प्रवासाला चालले, मग तुम्ही काय म्हणत्या, बाई बसू बसू लय कंबर जाम झालं, पण त्याची पप्पा थोडं थांबा बाई, गाडी हॉल्ट घेऊ. हॉल्ट कळतो तुम्हाला? हॉल्ट हॉल्ट हॉल्ट, बरोबर आहे का नाही? साधे गायक वादक जरी लांब सप्त्याला गेले, काय म्हणत्या, उतराराव पक्वा दे 2 मिनिटं हॉल्ट घेऊ. बरोबर आहे का नाही ऋषी महाराज? म्हणतात ना 2 मिनिटं हॉल्ट. भजनात सुद्धा हॉल्ट होत होतो. मग कीर्तनकाराला हॉल्ट कोणता आहे? अरे विठ्ठल विठ्ठल. आणि एखाद्या गायकाने जर प्रमाण दिलं तर त्याला तो हॉल्ट आहे. कळतंय ना तुम्हाला? त्याला तो हॉल्ट आहे महाराज. हो, गायक वादकाने म्हणजे महाराज गायकाने एखादं प्रमाण कीर्तनकाराला दिलं तर तेवढा त्याला हॉल्ट भेटतो महाराज. 2 तास बोलायचं, इट इज अ नॉट अ जोक. एक तर 8.5-9 महिने आराम केला आणि गपक्यात चालू झालंय, जमता जमाना आहे. लय बिघाड झाला, इतके पाय दुखत महाराज. माहिती तुम्हाला काय सांगू, मला येत नाही. आख्या महाराजांची तीच बोंबी आहे. कोणी फोन करतो तुमचं कसं आहे, मी म्हणलं लय पाय दुखत या. एक तर 3-3 टाइम जेवायची सवय लागेल होती. कवा जेवायचं कवा झोपायचं, कीर्तनाचं टेन्शनच नव्हतं. आता हा असा बिघाड झाला ना बाबा, उलसप खाल्लं तर पोट फुगत. आणि आमचं सगळं उलट झालं. बाहेर कीर्तन होते तर गपक्याच्या गपक्या तब्येती होत्या. घरी होत तर 4 किलो वजन कमी झालं. कोणी भेटलं तर म्हणते लय उतारल्या शीतलताई. मला इकत नाही खात, आता घरचं खातो ना. बाहेर फुकट भेटत होतं महाराज. लक्षात ठेवा महाराज, गायक म्हणजे गायकाने प्रमाण दिलं ना तर कीर्तनकाराला हॉल्ट भेटलो. एका गावात मी कीर्तनाला गेले, तुमच्याच परिसरात होतं, नाव नाही सांगणार त्या गावचं, जाशाला आग लावायला त्या गावात. इतके गायक वादक भारी होते.
आणि आमचे तुमच्या गावचे जावई बापू प्रल्हाद महाराजाचं नियोजन होतं. अगदी बहिणीसारखं प्रेम आहे त्या माणसाचं माझ्यावर. प्रल्हाद महाराज आपले बाळापूरचे, या गावचे जावई नाही का? आला की रेंज आली. आणि मग महाराज लक्षात ठेवा, योगायोग असा म्हणजे आज बर का महाराज कीर्तनाला येणार होते, गणेश महाराज येणार होते, ऋषी दादाला पण माझ्याच गाडीत आणणार होते. पण योगायोग असा झाला, मला सकाळचं कीर्तन महाराज शेवगाव जवळ असल्यामुळं मी मधल्या मार्गे पैठण मार्गे इकडे आल्यामुळं हे सगळं बिघड झाला. विठाल कार्यक्रमाला गेले महाराज, एवढे छान गायक वादक, हा विचारूच नका. माईक सिस्टीम तर इतकी भारी तयासारखीच होती रे बाबड्या, तयासारखीच होती. वा 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 बाबड्या, एखादी खुर्ची असेल तर टेक रे राजा, 2 तास उभं राहशील बाबड्या. काय गुड सिस्टीम आहे महाराज. वा वा वा, दिसायला साधा बोळाय पण हातात काय जादू हो. खुश केलं गायक वादक कीर्तन करायला, अशी ऑपरेटिंग पाहिजे. वा 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 वा, हातात जादू आहे बाबड्या. काय देऊ रे सोन्या तुला मी? बोल बोल बोल, आज मी लय खुश आहे. बोल तुला काय पाहिजे? काय देऊ? पैसे? मीच न्यायला आले तुला कुठून देऊ? पण मी भगवान बाबा आणि वामन भाऊच्या चरणी एक प्रार्थना करील, तुला लय कार्यक्रम मिळो, लय पैसे मिळून तू मशी सुखरूप राहो, एवढं देवाकडे मागन. विठाल एवढे छान गायक वादक होते, माईक सिस्टीम होती महाराज. मी 2.5 तास कीर्तन केलं, पण एका गायकानं मला प्रमाण नाही दिलं. एका सुद्धा आणि इतके भारी महाराष्ट्रातले नामवंत गायक वादक होते महाराज. मी सांगू शकत नाही, त्यांना पाहिल्यावर मला आनंद वाटला. मला आपलं आज निम्म कीर्तन हेच झेली त्यात. पण अक्षरशः त्यांनी 2 तास मला योग प्रमाण पार काय मला लय अपेक्षा होती, काहीच दिलं नाही अण्णा त्यांनी, योग प्रमाण नाही दिलं. मग शेवट कीर्तन संपत आल्यानंतर मी एक शोकांतिका व्यक्त केली. मी म्हणले बघा, सप्तालय सोन्यासारखा आहे मंडप, देवा म्हणजे एकदम सुंदर स्वर्गासारखा मंडप आहे. गायक वादक तर विचारूच नका, गांधर्वासारखे गायन करणारे, इंद्रासारखे पखवाद वाजवणार होते. पण मी 2 तास कीर्तन केलं, पण एकाही गायकांना मला प्रमाण दिलं नाही. एवढीच मला शोकांतिका वाटते, एवढीच माझ्या मनामध्ये सल राहिली. तेवढ्यामध्ये एका गायकानं मला प्रमाण दिलं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचं. काय घेऊन बसले बाबा. तसं आज माझं भाग्य इतकं चांगलं, एवढे सुंदर गायक वादक आहे आणि तुमच्या सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोब करायचा आहे आणि शरणागती प्रकरणातील पण वर्णन करताय. विठाल तुकोब करायचं सांगतात. ज्या देवानं भक्ताचे काम करताना लाज सोडली, साधावया भक्ती काज नाही लाज दरित. ज्या देवानं भक्ताचे काम करताना लाज सोडली, नाही लाज धरीत. मग तुकोबराय म्हणतात, ज्या देवानं तुमचे काम करताना लाज सोडली, माय मावले होत आता हो, मग आयसी आसी शरण जावे, शक्ती जीवे नवंची. आयसी आसी अशा देवाला तुम्ही शरण जा, ज्याच्याकडे दया आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, सर्वांगाने परिपूर्ण अशा देवाला तुम्ही शरण जा. मग का होत आई, तुमचा देव आमचे 100% डेफिनेटली काम करील, 101% करतो. वेळ आली, भक्तासाठी केलेल्या प्रतिज्ञा देखील देव मोडतो. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षियले. वेळ आली तर भक्तासाठी केलेल्या प्रतिज्ञा देखील भगवान परमात्मा मोडतात. म्हणून तुकोबराय म्हणतात, मला साक्ष आली, अनुभव आला, लोकांनी माझा इंद्रायणीच्या डोहात बुडवलेला गाता भगवंतानं कोरडा पाण्याच्या बाहेर दिला काढून. म्हणून तो म्या चित्ती धरियला, आयसी आसी शरण जावे, शक्ती जीवे नवंची. विठाल मग महाराज आपल्याला शरणागतीचा विषय सांगताना वर्णन करताय, पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करताय. वर्णन कुणी कुणाचं करून चालत नाही. ज्यांचं केलं ते त्या लायकीचे असावे आणि तिथपर्यंत ते पोहोचलेले असावे. लक्षात ठेवा, ऋषीदादा इतका छान पखवाद वाजवतो,
ऋषी दादाचं वर्णन एखादा मृदुंग सम्राट आहे त्यांनी केलं तर किंमत आहे. अरे पहिलवानाचं वर्णन पहिलवानानंच केलं पाहिजे दादा. हो, पहिलवानाचं वर्णन पहिलवानानंच केलं पाहिजे. कपार बिड्या पिऊन अगरबत्ती छाप झाल्यानं म्हणलं हा काय पहिलवाने तुला उठता येईना बैस खाली. वर्णन कळतं ना तुम्हाला. गायकाचं वर्णन गायकाने केलं पाहिजे, नाही तर मुक म्हणलं तुला बोलताची ना काय करतो. कळतंय ना मला काय विषय मांडायचा. ज्याचं त्याचं वर्णन ज्याच्या त्याच्यावर. आता आपल्याकडे सहसा वर्णन कोणी कोणाचं करून चालत नाही, लक्षात ठेवा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा